जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिले। भारतीय सेनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या कैलास कॉलनी चौकातून हा तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। नेताजी चौक, विनस चौक, मुख्य बाजारपेठ, 17 सेक्शन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, बिर्ला मंदिर या भागातून ही रॅली काढण्यात आली। त्यानंतर नीलकंठेश्वर मंदिर या ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी शेकडो शिवसैनिक भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते। काही दिवसापूर्वी पहलगामला आपल्या या भारतातील नागरिक यांना गोळीबार करून पाकिस्तानच्या अतिरेकाने ठार केलं। त्याचा निषेध म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आणि त्या उत्तरामधून पाकिस्तान सळो की पळो झाला। पाकिस्तानची अवकात पाकिस्तानला कळाली आणि ते कळाल्यानंतर माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काही भारतीय जवानांनी जो काही हमला केला पाकिस्तानवर, त्यांचे जे अतिरेकी होते त्यांचा खात्मा केला। त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर सर्व शहरांमध्ये आज या शूरवीर जवानांसाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही आज बाईक रॅली पूर्ण महाराष्ट्रभर माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशानुसार होते। आणि आज उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने, शिवसेना शहर शाखेच्या वतीने ही बाईक रॅली अंबरनाथ शिवमंदिर ते अंबरनाथ शिवमंदिर ते निळकंठ महादेव मंदिर, बिर्ला गेट या ठिकाणपर्यंत ती त्यांना जवानांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, भारत देशाकडे वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची परिस्थिती अशी होईल हे दाखवणारे आपल्या भारताचे जवान, भारताच्या जवानांच्या जे जवानांनी पाकिस्तानवर हमला करून जे आपल्या देशाचं रक्षण केलंय आणि आपण देश, भारत देश का आहे ते दाखवलंय, त्याबद्दल त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ही रॅली होती। ही रॅली आज इथे समाप्त होते। मी रॅलीमध्ये सर्व सहभागी झालेल्या आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज इस देश में आपने देखा कि कुछ दिन पहले पहलगाम में जो पर्यटक घूमने के लिए गए थे उनके ऊपर जो जानलेवा हमला हुआ और कई पर्यटक मारे गए, उनका जो अतिरेकी ने जो हमला किया उसका बदला लेने के लिए हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो पाकिस्तान को जो सबक सिखाया और हमारे वीर जवान जिस प्रकार से सीमा पर लड़ रहे हैं, उनके लिए आज पूरी गर्व की बात है हमारे देश में कि हम उनका मनोबल ऊंचा करने के लिए हमारे इस राज्य के हमारे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहब, उनके नेतृत्व में पूरे महाराष्ट्र में ये तिरंगा रैली आज सब जगह निकाली जा रही है। आज ऑपरेशन सिंदूर के सफलता में उल्लासनगर शहर शाखा शिवसेना के द्वारा बाइक रैली, तिरंगा बाइक रैली आयोजन की गई थी, जिसके दौरान सभी शहरवासियों का हम तहे दिल से आभार व्यक्त करते हैं और हमारी सेना के वीर जवानों का तहे दिल से धन्यवाद करते हैं जिन्होंने हमारी रक्षा बॉर्डर पे खड़े होकर की है। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।